काय सांगाल, किती वर्षाची परंपरा आहे आणि कसा प्रवास असतो? हे आमचं 25 वर्ष पूर्ण झालं. हे आमचं 26वे वर्ष. साईबाबांच्या प्रेरणेने गोरगरीब महिलांना, गोरगरीब जे खेडेगावात राहतात त्यांना दर्शन मिळावं ह्या हेतूनं हा उपक्रम चालू केला. पहिल्यांदा अगदी मुडके तुडके अगदी 20-25 लोक घेऊन यायचं, पण आता त्यांची संख्या हजारो झाली. आज आमच्या दिंडीत जवळजवळ 700 ते 800 महिला आणि 300 पुरुष असे 1000 लोकांची ही दिंडी घेऊन आलेलं आहे. आणि या दिंडीला गरीब महिला किंवा गरीब पुरुष आहेत, त्यांना कुठलाही चार्ज आकारला जात नाही. त्यांना सर्व आमच्या कुटुंबातर्फे सर्व त्यांचा खर्च करून त्यांना दर्शन करून नेलं जातं. आणि त्याचप्रमाणे वाटेला आज आमचे नगराध्यक्ष आहेत, सोमवंशी साहेब किंवा असे ही जी वाटेला जे साई भक्त आहेत ते आम्हाला फार मदत करतात. आज आम्ही राहत्यात आलो तर सोमवंशी साहेबांनी आमची सर्व राहण्याची, जेवणाची, सकाळी नाश्त्याची सर्व व्यवस्था केलेली आहे. आणि हे आमच्या दिंडीचं 26वे वर्ष आहे. या दिंडीत सांगायचं झालं तर सर्व महिलांना एकच पोशाख असतो, भगवी साडी, भगवी टोपी आणि भगवा ध्वज. आणि जे पुरुष लोक असतात त्यांना व्हाईट कपडे असतात. अशा पद्धतीचे हे ड्रेस कोड करून आणि आमचा ह्या दिंडीचा प्रवास अगदी बाबांच्या आशीर्वादाने चालू आहे. आणि कुठल्याही प्रकारचा न व्यत्यय येता आनंदात आमचं हे 26वे वर्ष चालू आहे. ओम साईराम. एकंदरीत सगळा तुमचा प्रवास बघता आज तुम्ही राहत्यामध्ये सोमवंशींच्या घरी आले, कसं वाटलं इथला उत्साह आणि आनंदातलं स्वागत बघून? ओम साईराम. बाबा नेहमी म्हणायचे की माझा माणूस देशावर असो कितीही कोसं दूर, बांधून आणून पायाचं दोर, चिडीचे पोर जैसे. या जगामध्ये माझा शिष्य कुठेही असला तरी मी त्याला माझ्याकडे ओढून आणीन या उक्तीप्रमाणे जगभरातून साई भक्त बाबांच्या दर्शनाला शिर्डीला येतात. बाबा ज्याला बोलवतात ते साई भक्त शिर्डीला येत असतात.
कोल्हापूर टोप इथून पालखी दरवर्षी या शिर्डीला बाबांच्या दर्शनाला येत असते आणि आपल्या या राहतानगरीमध्ये आदरणीय सोमवंशी काका यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा सर्व परिवार या दिंडीच्या सेवेमध्ये असतो. आम्हाला खूप आनंद होतो. अशी बाबा आमच्याकडून सेवा करून घेतात आणि आलेल्या साई भक्तांमुळं खरं तर आपल्या शिर्डीचं वैभव वाढतं. अशीच सेवा पुढं चालू राहावी हीच बाबांच्या चरणी प्रार्थना. काय मागणी आहे आता एकंदरीत बाबाकडे गेल्यानंतर काय मागणी असेल, काय प्रार्थना असेल? बाबांकडे एवढंच आहे की जेवढे साई भक्त या शिर्डीमध्ये येतात या सगळ्यांचं कल्याण व्हावं आणि बाबांचा जो सर्व धर्मसमभावाची जी शिकवण होती त्या शिकवणीप्रमाणे या जगामध्ये शांती नांदावी आणि सर्व धर्मसमभाव वाढीस लागावा एवढीच बाबांच्या चरणी प्रार्थना. त्याला हे सर्व साई भक्त आलेले आहे त्यांचे मी हार्दिक स्वागत करते व आभार मानते. गायकवाड साहेबांनी जे काही ह्या भक्तांना दर्शन घडवण्यासाठी जो काही उपक्रम चालू केलेला आहे त्याबद्दल मी त्यांना पण धन्यवाद देते. कारण शेतकरी लोकांना गोरगरीब महिलांना असं इतक्या लांब येणं जमत नाही. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व लोक येतात. एकसारखं सगळ्यांचे वस्त्र एकसारखं दिंडीमध्ये त्यांचं म्हणजे बघण्यासारखं आहे. सगळं शांतता आनंद सगळा हा परिवार घेत असतो. बाबांच्या कृपेने त्यांचं सर्वांचं सुखी समाधानी आनंदी जीवन जावं व बाबांचे शुभ आशीर्वाद घेऊन ते पुढील मार्ग करो. धन्यवाद.